नमस्कार मित्रो, स्वागत आहे आपल्या दत्ता चौले माहिती आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। महाराष्ट्र राज्यातील तमाम लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक असा अपडेट आहे। आपण पाहतोय एकीकडं लाडक्या बहिणींना मागच्या 15 दिवसापासून एकदम संभ्रम अवस्था निर्माण झालेली आहे। केवायसीची अट सरकारने टाकून दिली होती 18 सप्टेंबरच्या नंतर जीआर काढून। अद्यापही केवळ 10%च महिला आहेत ज्यांनी की ई केवायसी यशस्वीरित्या केली आहे। बऱ्यापैकी महिला आहेत ज्या सीएससी सेंटर किंवा आधार केंद्र, बँका किंवा घरी मोबाईलमध्ये प्रयत्न करत आहेत, परंतु त्यांना यश हे येत नाहीये। यातच आज 8 सप्टेंबर रोजी सरकारने एक नवीन जीआर काढलेला आहे आणि निधीची तरतूद ही वाटपासाठी केलेली आहे। मग नेमका आता लाडक्या बहिणींना हा प्रश्न पडलेला आहे की ई केवायसी केलं नसेल तर मला पैसे मिळतील का? येणारा हप्ता सरसकट मिळणार आहे का फक्त ई केवायसी केलेल्याच महिलांना मिळणार आहे? त्यासोबतच ई केवायसीची जी अडचण आहे ती कधी दूर होणार आहे? आता जो जीआर मध्ये निधीची तरतूद केली आहे ती किती केली आहे? म्हणजे दरवर्षी दर महिन्याप्रमाणे तितकीच निधीची तरतूद केली आहे का त्यापेक्षा कमी केलेली आहे? या सगळ्या गोष्टीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती प्रथम असाल तर माझी तुम्हाला विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून सरकारी योजनेबद्दल अचूक आणि वेळेतच अपडेट्स तुम्हाला एकत्र मिळत राहतील। चला तर मग माहितीला सुरुवात करूया। तर अशा प्रकारे एक जीआर आहे, आजच्या तारखेचा दिनांक 8 ऑक्टोबरचा जीआर आहे आणि त्यामध्ये तुम्ही पाहू शकता हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी काढण्यात आलेला जीआर आहे। यामध्ये जवळपास 3,960 कोटी इतका निधीची मंजुरी देण्यात आलेली आहे। पण हे कुणासाठी? एकट्या लाडक्या बहिणीसाठी नसून या 2-3 विभागासाठी आहे। सामाजिक सुरक्षा व कल्याण, त्याच्यानंतर समाज कल्याण, अनुसूचित जातीचे विशेष घटक योजना यांच्यासाठी आणि लाडकी बहीण यांच्यासाठी मिळून हा निधीची तरतूद केलेली आहे। त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की विशेषतः म्हणजे जे निधीचं आहे 410 कोटी 410.30 कोटी इतका निधी हा प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्पनीय निधी वितरण प्रणालीवरून वितरण करण्याचे शासन मान्यता प्राप्त करण्यात येत आहे। म्हणजे आता महिला व बाल कल्याण विभागाला 410 कोटी म्हणजेच काय तर महिला व बाल विकास मंडळ। यावरून आपण अंदाज बांधू शकतो की दर महिन्याला मागच्या 10 ते 12 महिन्यामध्ये जे हप्ते वितरण झाले त्यामध्ये 300-325 कोटी इतका निधी ची मंजुरी देण्यात येत होती। मग आता त्याच आधारावरती या हप्त्यासाठी पण 410 कोटीचा म्हणजे अतिरिक्तच निधी वाटप करण्यात आलेला आहे। म्हणजे सरकारची मनस्थिती आहे, मानसिकता आहे की निधी हा लवकरात लवकर सर्व महिलांना द्यायचा आहे। परंतु आता प्रश्न हा येतोय की ई केवायसी ज्यांचं झालंय त्यांनाच फक्त निधी पहिला येणारा हप्ता येणार आहे की ज्यांचं नाहीये सरसकट हप्ता येणार? तर त्याबद्दल सांगायचं झालं तर किंबहुना अद्यापही फक्त 10%च महिलांची ई केवायसी झाली आहे आणि त्यांनाच जो काही वितरणाचा लाभही मिळणार आहे। आशा करूया की लवकरात लवकर बाकीच्या सगळ्या महिला आहेत त्यांनाही ई केवायसी करून घ्यायचं आहे। परंतु ई केवायसी करताना अडचण काय येते की महिलांना ओटीपी येत नाहीये। मग याच्या बाबतीत ही गोष्ट गांभीर्याने सरकारने घेतलेली आहे। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेजी यांनी घेतलेली आहे। वारंवार ट्विटच्या माध्यमातून ते आश्वस्त करू इच्छितात महिलांना की ही जी काही तांत्रिक अडचण आहे यावरती तोडगा काढण्याचा प्रयत्न चालू आहे आणि ई केवायसी करून घ्यायचं आहे आणि येणाऱ्या हप्त्याला तयार राहायचं आहे। मग नेमका आता हा हप्ता दिवाळीच्या अगोदर येणार आहे का त्याच्यानंतर येणार आहे? तर ज्या प्रकारे ह्या निधीचं वितरणाला मंजुरी देण्यात आलेली आहे तर ज्यांची ई केवायसी झाली आहे तर आशा अशी आहे की हा हप्ता दिवाळीच्या अगोदरच महिलांच्या खात्यावरती पडू शकतो। त्यामुळं तुम्हाला करायचं काय तर तुम्हाला ई केवायसी करून घेणं गरजेचं आहे। आणि ही ई केवायसी कधी होणार आहे? जसं तुमचं तांत्रिक अडचण जी वेबसाईटची आहे ती दूर होईल तसं तुम्ही ई केवायसी करून घ्या। त्याच्याबद्दल वेळेतच मी तुम्हाला अपडेट करत राहील। त्यासाठी विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला ई केवायसी करताना जे काही सुरळीत ई केवायसी सुरू होईल त्यावेळेस मी तुम्हाला अपडेट करत राहील। धन्यवाद।